Hello dear students, this is the paper pattern of engineering mechanics for upcoming exam January 26. So the total question will be 6, question 1, question 2, question 3, question 4, question 5 and question 6. In each question there will be some sub questions. In question 1 the sub questions will be A, B, C, D, 5 sub questions will be there, and these sub questions are MCQ. So A question is for unit 1, B question is for unit 2, C question is for unit 3, D is for unit 4 and E is for unit 5. Each question carries 2 marks. All MCQs are compulsory. Total marks will be 10. So this is question number 1. Then question number 2 is for unit 1. Instead of MCQ there will be numerical or theory questions. Okay, numerical questions or theory questions. Maybe all the questions will be numerical or maybe some questions are theory and some numericals. ठीक आहे, तर त्यामध्ये 4 सब क्वेश्चन्स असणार आहेत, A, B, C, D. ईच क्वेश्चन कॅरी 5 मार्क्स. तर युनिट 1 मधले कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत. लॉ ऑफ पॅरलोग्राम, रिझॉल्युशन मेथड, मोमेंट कपल, वॅरिग्नन्स थेरम, सेंट्रॉइड ऑफ एरिया, सेंट्रॉइड ऑफ लाईन अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, तर 4 क्वेश्चन आहेत. 4 पैकी कोणते तरी 2 सॉल्व करायचे आहेत आणि 2 सोडून द्यायचे तुम्हाला. ठीक आहे, तर तुम्ही 2 क्वेश्चन जर तुम्हाला सोडून द्यायचे असेल तर तुम्ही युनिट 1 मध्ये एवढे कन्सेप्ट असताना 2 कोणते पण कन्सेप्ट तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे, तर आय विल सजेस्ट की तुम्ही MI स्किप करा, फक्त बाकी सगळे क्वेश्चन्स करा. आणि ज्यांना पेपर स्कोअर करायचा आहे त्यांनी कुठलाही कन्सेप्ट स्किप नाही करायचा आहे. ओके, तर 4 सब क्वेश्चन पैकी कोणते पण 2 सॉल्व करायचे. ईच कॅरी 5 मार्क्स. तुम्हाला तिथे 10 मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये परत 4 सब क्वेश्चन्स असणार आहेत, A, B, C, D. युनिट 2 वरती तो क्वेश्चन असणार आहे युनिट 3. तर त्याच्यामध्ये पण मे बी सगळे क्वेश्चन्स हे न्यूमरिकल्स असतील किंवा काही थेरी किंवा काही न्यूमरिकल क्वेश्चन्स असतील. आपण ते गेस नाही करू शकत की कुठले क्वेश्चन थेरी असणार आहेत किंवा न्यूमरिकल असणार आहे, किती क्वेश्चन थेरीचे असणार किंवा न्यूमरिकल्स असणार आहेत. ओके, तर थेरी जी आहे ती क्लासमध्ये मी सगळी शिकवलेली आहे, सगळ्या युनिटची. फक्त युनिट 6ची थेरी मी नाही शिकवली, युनिट 6च नाही शिकवलं आहे. युनिट 6 तुम्हाला दुसऱ्या फॅकल्टीने शिकवलं आहे, तर त्याच्यामध्ये पण त्यांनी थेरी क्वेश्चन्स क्लिअर केले असतील. ओके, देन युनिट 4 अगेन, त्याच्यामध्ये युनिट 4 मध्ये A, B, C, D असे 4 क्वेश्चन्स असणार आहेत. तर युनिट 4 जो आहे तो युनिट 3 वरती असणार आहे. त्याच्यामध्ये काही थेरी आणि न्यूमरिकल्स क्वेश्चन्स असू शकतात किंवा सगळेच न्यूमरिकल्स असतील. तर कोणते पण 2 सोडवायचे आहेत आणि 2 सोडून द्यायचे आहेत. 2 सॉल्व करायचे आणि 2 सोडून द्यायचे. तर युनिट 3 जो आहे तो इक्विलिब्रियमवरती आहे. तर युनिट 3 मध्ये इक्विलिब्रियम ऑफ बॉडीज आणि बीम हे 2च कन्सेप्ट आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये कुठलंही स्किप करू शकत नाही, तर तुम्हाला कंपल्सरी करायचंच आहे. ओके, देन युनिट 4 मध्ये परत फ्रिक्शन आहे आणि ट्रसेस आहे. तर फ्रिक्शनमध्ये ब्लॉक फ्रिक्शन, लॅडर फ्रिक्शन आणि बेल्ट फ्रिक्शन आहे, आणि ट्रसमध्ये जॉईंट मेथड आणि सेक्शन मेथड आहे. ठीक आहे, तर तुम्ही याच्यामध्ये सेक्शन मेथड स्किप करू शकता. बाकीचे 4ही कन्सेप्ट तुम्हाला करायचे आहेत. फ्रिक्शनमध्ये लॅडर फ्रिक्शन पण तुम्ही स्किप करायचं असेल करू शकता, जॉईंट असे, आणि ट्रसेसमध्ये सेक्शन मेथड स्किप करू शकता. स्किप हे फक्त तुम्हाला जर पासिंग करायचं असेल तरच मी सजेस्ट करत आहे. ज्यांना स्कोअर करायचा आहे किंवा आउट ऑफ मार्क्स घ्यायचे त्यांनी कुठलाही कन्सेप्ट स्किप करू नये. सगळे कन्सेप्ट इझी आहे, स्किप करण्यासारखा कुठला कन्सेप्ट नाही आहे. बट स्टील तुमच्याकडे जर वेळ कमी असेल, अभ्यास झाला नसेल, तर तुम्ही हे कन्सेप्ट स्किप करायचे, आणि जे कन्सेप्ट तुम्ही स्किप करताय ते सोडून बाकीचे क्वेश्चन्स तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. आता युनिट 5 मध्ये युनिट 4 हा जो आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये असणार आहे. तर त्याच्यामध्ये पण थेरी किंवा न्यूमरिकल क्वेश्चन्स असणार आहेत. 4 सब क्वेश्चन्स A, B, C, D, आणि यापैकी कोणते पण 2 सॉल्व करायचे आहेत तुम्हाला. तर कन्सेप्ट कुठले कुठले आहे? व्हॅरिएबल ॲक्सेलरेशन, कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन, मोशन अंडर ग्रॅव्हिटी, हे 3 कन्सेप्ट चांगले करायचे, आणि प्रोजेक्टाईल मोशन. ओके, तर युनिट 4 मधले हे 4 कन्सेप्ट झाले. हे 4 कन्सेप्ट परफेक्ट करायचे आहेत. त्यापैकी कुठलेही 2 तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ईच क्वेश्चन कॅरी 5 मार्क्स. यू विल गेट 10 मार्क्स. हे प्रत्येक क्वेश्चनमध्ये असंच असणार आहे. देन क्वेश्चन नंबर 6 विल बी ऑन युनिट 5. तर याच्यामध्ये कुठले कुठले कन्सेप्ट आहेत? कायनेटिक्स ऑफ रेक्टिलिनियर मोशन, कायनेटिक्स ऑफ कर्व्हिलिनियर मोशन, वर्क एनर्जी प्रिन्सिपल, इम्पल्स मोमेंटम थेरम आणि
कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला कन्सेप्ट जो आपल्याला करायचा आहे तो कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम अँड कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. याच्यावर एक क्वेश्चन कंपल्सरी असणारच आहे. तर त्याचे 5 मार्क्स हे तुम्हाला मिळतीलच. राहिला आता फक्त 5 मार्क्ससाठी. तर 5 मार्क्ससाठी 4 कन्सेप्ट आहेत तुमच्याकडे. ते 4 पैकी 2 तुम्ही स्किप करू शकता. तर मी सजेस्ट करेल की तुम्ही वर्क एनर्जी प्रिन्सिपल आणि इम्पल्स मोमेंटम स्किप करा आणि कायनेटिक्स ऑफ रेक्टिलिनियर मोशन आणि कर्व्हिलिनियर मोशन हे 2 कन्सेप्ट आहे हे परफेक्ट करा. ठीक आहे. तर तुम्हाला 5 मार्क्स त्याच्यामध्ये मिळून जाते. ज्यांना परत एकदा सांगते वेळ कमी असेल तरच तुम्हाला स्किप करायचं आहे. जर तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर असतील, सगळे कन्सेप्ट झाले असतील तर तुम्ही कुठलेही स्किप करू नका. स्टील एवढ्या सगळ्या कन्सेप्टमध्ये फक्त युनिट 1चा MI जरी स्किप केला, फक्त एक कन्सेप्ट जरी स्किप केला तरी तुम्ही आउट ऑफ मार्क्स येऊ शकता, स्कोर करू शकता. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द पेपर पॅटर्न अँड स्ट्रॅटेजीज. वॉट एव्हर द कन्सेप्ट यू आर डुईंग प्लीज डू इट परफेक्टली. युनिट 5मध्ये कर्व्हिलिनियर मोशन, रेक्टिलिनियर मोशनचं कायनेटिक्स, डीएलएमबर्ट प्रिन्सिपल जे आहे ते परफेक्टच करायचं आहे. आणि कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आणि कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन खूप इझी आहे. एक सिम्पल फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये, बस तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. मी आता युनिट 5च्या कन्सेप्ट्सवरती व्हिडिओ बनवणार आहे, तर ते व्हिडिओ तुम्ही बघा. थँक्यू.